नमस्ते, माझं नाव डॉक्टर सोनल जैन. मी मेंदूची ऑपरेशनची डॉक्टर आहे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की फक्त डोक्याचं शेप बदलतं वर्सेस एक आजार क्रेनियोसिनोस्टोसिस ह्याच्यामध्ये काय फरक आहे. फक्त डोक्याचं शेप जेव्हा चेंज होतं ते बच्चू एक पोझिशनमध्ये झोपतो त्याच्यामुळे असतं, का त्याला एक बाजूला बघायचं जास्त आवडतं त्याच्यामुळे असतं. आणि त्याच्यासाठी आपल्या खूप साऱ्या आजींचं आणि त्यांचं मत असतं की बच्चूला राईची उशी द्यायची, बच्चूला थोडं कसरत करायची, मानेला तेल लावून थोडी कसरत करायची. तर ते सगळं एक बाजू. आणि दुसरं बाजू आहे की जेव्हा मेंदूच्या वर जे हाड आहे, ही जी वरची हाडं आहेत त्याच्यामध्ये नॉर्मल गॅप असतात, जागा असते. कारण का मेंदू डोकं बच्चूंचं छोटंसं 34 सेंटीमीटर आणि मोठ्यांचं आपलं 50 सेंटीमीटर प्लस. तर जेव्हा छोटंसं डोकं मोठं होतं, जेव्हा आतलं मेंदू वाढतं तर वरच्या हाडांमध्ये जागा असते ताकी त्याला ते धक्का मारून मोठं होऊ शकतं. तर त्या जागांमधून एक जागा बंद झाली तर त्याच्यामुळे मेंदू दुसऱ्या जागांना जास्त धक्कामुक्की करून वाढतं, साध्या भाषेत सांगायचं तर. आणि त्यामुळे डोक्याचं शेप बदलतं. तसं आजार असेल तर ते उशीनी, फिजिओथेरपीनी, कुठल्याही तेलनी बरं होणार नाही. त्याला कुठलंही औषध गोळी पण नाही. ते एक स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे त्याचं ऑपरेशन करूनच इलाज असतं. तर क्रेनियोसिनोस्टोसिस हे आजार आहे ज्याच्यामध्ये वरचे जे हाडं आहेत त्यांच्यामधली जागा कमी होते, लवकर बंद होते, प्रीमच्युअरली बंद होते आणि त्याच्यामुळे क्रेनियोसिनोस्टोसिस आजार होतं. त्याला सर्जिकल ट्रीटमेंट लागते आणि रिझल्ट्स अतिउत्तम असतात.